हॅलो फ्रेंड्स, आज आहे डे 4. काल रात्री आपण पॅरिस कसं दिसतं लाईट्समध्ये ते बघितलं. आज सकाळी ब्रेकफास्ट करून आम्ही निघालो आहे. आज आहे सिटी ओरिएंटेशन टूर. पॅरिस शहरातले सगळे मॉन्युमेंट्स बघणार आहोत. हे आहे आर्क द ट्रिऑम्फ. इंडिया गेटसारखं आहे. फेमस मॉन्युमेंट आहे पॅरिसमधलं. फ्रेंच रेव्होल्युशनमध्ये जे फ्रेंच सैनिक शहीद झाले त्यांच्या स्मरणात हे बांधलेलं आहे. हा मॉन्युमेंट जो आहे हा फेमस मॉन्युमेंट आहे पॅरिसमधला. 12 रस्ते इथे जोडले जातात. हा जो रस्ता आहे त्याला शॉम एलिजे असं म्हणतात. 14 जुलैला नॅशनल डे असतो तेव्हा इथून मिलिटरी परेड जाते. मोस्ट एक्सपेन्सिव्ह स्ट्रीट असं याला म्हटलं जातं, कारण मोठमोठ्या ब्रँड्सचे, वर्ल्ड फेमस जे ब्रँड्स आहेत त्यांचे मोठमोठे शोरूम्स इथे या स्ट्रीटला आहेत. आजसुद्धा आपल्याबरोबर एक गाईड होते, अमित म्हणून, जे 25 वर्षापासून आता पॅरिसला राहतात, भारतातलेच आहेत. त्यांनी सांगितलं इथे बेफिक्रे या पिक्चरचं शूटिंग झालेलं. या चौकाला म्हणतात प्लस दे ला कॉन्कॉर्ड. इथे पॅरिस ऑलिम्पिक्स झालेले, 2024चे पॅरिस ऑलिम्पिक्स इथेच झालेले. सो इथे तुम्हाला स्टेडियम वगैरे दिसेल. सो आता हे सगळं डिसमेंटल करत होते ते. तो हा एक फेमस चौक आहे तिकडचा. हे आहे आर्मी म्युझियम आणि त्याच्या मागे जे सोनेरी घुमट दिसतं आहे ते आहे डोम चर्च ऑफ ले दे इन्व्हॅलिड्स. इथे एक 10 ते 15 मिनिटाचा फोटो स्टॉप होता. सो सगळ्यांनी उतरून खाली फोटो काढले. लंच करून मग आम्ही आयफेल टॉवरकडे निघालो. आता आलो होतं आपण आयफेल टॉवर बघायला. काल आपण लांबून बघितलेला. आज आपण अगदी टॉपवर जाऊन पूर्ण व्ह्यू बघणार आहोत. हे आहे तिकीट ऑफिस. ग्रुप बुकिंग झालेलं, त्यामुळे तिकीट्स लगेच मिळाले. सेकंड फ्लोअरपर्यंत जायला जिन्यानी सुद्धा जाऊ शकतात. 600 पायऱ्या आहेत. मात्र सेकंड टू थर्ड फ्लोअर लिफ्टनेच जायचं आहे. आपण मात्र तिकीट काढलं आहे, त्यामुळे आपण पूर्ण सगळे फ्लोअर्स लिफ्टने जात आहोत. हा आहे टॉप मोस्ट व्ह्यू. 3ऱ्या मजल्याचा व्ह्यू आहे. 1889 रोजी गुस्टाव आयफेल या इंजिनियरनी हा आयफेल टॉवर बांधलेला आहे. त्यांना 2 वर्ष 2 महिने आणि 5 दिवसात हा बांधलेला आहे. दर 7 वर्षांनी हा गंजू नये म्हणून याला पेंट केला जातो. 60 टन हा पेंट लागतो. त्याला हँड पेंटच करावा लागतो. युद्धाच्या वेळी या टॉवरचा ऑब्झर्वेशन टॉवर म्हणून उपयोग करण्यात आला, त्यामुळे शत्रूवर लक्ष ठेवता आलं. पहिल्या 2 फ्लोअरला रेस्टॉरंट आहे आणि 3रा फ्लोअर जो आहे हा पूर्ण ओपन आहे, ज्यायोगे तुम्हाला फुल व्ह्यू मिळतो. संध्याकाळी सेन नदीवर आपली रिव्हर क्रूज होती. सो छानपैकी आपण क्रूजमध्ये बसलेलो आहोत. ग्राउंड फ्लोअर आणि फर्स्ट फ्लोअर आहे. आम्ही फर्स्ट फ्लोअरवर बसलो कारण आपल्याला ओपन व्ह्यू मिळतो. सो खूप छान प्रकारे आपल्याला पूर्ण पॅरिस शहर हे क्रूजच्या माध्यमाने बघता येतं. सो नदीतनं आपण पूर्ण एक गोल्ड सर्कल राऊंड मारतो आणि त्यामुळे आपल्याला सगळे मॉन्युमेंट्स पॅरिसमधले पुन्हा एकदा बघायला मिळतात. बोटमध्ये स्पीकर लावलेला असतो, त्यामुळे गाईड आपल्याला पूर्ण इन्फॉर्मेशन देतात. जशी जशी बोट आपली पुढे जात आहे, डावीकडे आणि उजवीकडे जे जे मॉन्युमेंट्स आहेत त्याच्याबद्दल पूर्ण माहिती फ्रेंच आणि इंग्लिशमध्ये दिली जाते. त्यामुळे आपल्याला खूप छान एक्सपिरियन्स मिळतो. माहिती ऐकता ऐकता, मॉन्युमेंट बघता बघता आपण छान बोटीतनं हा प्रवास करत आहोत. त्यानंतर आपल्याला आयफेल टॉवरसुद्धा दिसतो. सो तो सुद्धा आपण क्रूजमधनं बघू शकतो. हे आहे कॉन्शियाजरी. 14व्या शतकात हे जेल होतं. फ्रेंच रेव्होल्युशनच्या वेळी इथे बरेच कैदींना ठेवण्यात आलेलं. आता हे सध्या नॅशनल मॉन्युमेंट आणि एक म्युझियममध्ये कन्वर्ट केलेलं आहे. अशा प्रकारे छानपैकी संध्याकाळ आम्ही क्रूजवर घालवली आणि त्यानंतर डिनर करून रात्री हॉटेलला पोहोचलो. दुसऱ्या दिवशी आम्ही निघणार होतो नेदरलँडला. आतापर्यंत आपल्या 2 कंट्री कवर झाल्या आहेत. पहिले आपण UK ला होतो, लंडन कवर केलं, त्यानंतर फ्रान्समध्ये आपण पॅरिस कवर केलं.